शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा आमच्या दाराशी हाय शिमगा सण शिमग्याचा आयलाय रे आमच्या गावात सुस्वागतम 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 भांडूप गावचा मान आणि आगरी कोळ्यांची शान होलिकोत्सव 2025 थोरा मोठ्यांच्या आशीर्वादांसोबत साजरा करत आहोत सुवर्ण महोत्सव। हे वर्ष आमच्या मंडळासाठी खूप महत्त्वाचे आणि खास आहे कारण होलिकोत्सवाची 50 वर्षांची परंपरा मागील पिढीच्या प्रेरणेने आणि आपल्यासारख्या दर्दी रसिक प्रेक्षकांच्या सहकार्याने आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या समोर अभिमानाने सादर करीत आहोत एक संवेदनशील हृदयस्पर्शी पथनाट्य मला वाचवा। हे पथनाट्य सादर करीत असताना आमच्याकडून काही चुका झाल्या किंवा कोणाच्या भावना दुखावल्यास क्षमा असावी। आपला श्रीकृष्ण क्रिकेट क्लब। अगर राधे तू हळू हळू चाल ना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना अगर राधे तू हळू हळू चाल ना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा। कृष्णा खरं प्रेम म्हणजे नक्की काय रे? प्रेम राधे प्रेम म्हणजे सहवास विश्वास कसलाही स्वार्थ न ठेवता केलेलं प्रेम म्हणजे प्रेम जिथे शरीरापेक्षा मनावर जास्त केलं जातं ते खरं प्रेम। अरे राधया तू इकडे आहेस? अरे पेंद्या तू इकडे कुणीकडे? तुमचं सगळं बोलणं ऐकलंय बरं का मी। काय ऐकलंस बरं तू? निस्वार्थ प्रेमात दोघं मग्न आहात पण पृथ्वीवर बघा मानव कसा वागतोय ते। अहो त्यांच्या लिखित प्रेम म्हणजे वासना आणि या वासनेच्या हव्यासापोटी तो अक्षम्य गुन्हे करतोय पृथ्वीवर। बघा तुम्ही एकदा अहो त्याच्या प्रेमामध्ये ना सहवास ना विश्वास फक्त आहे ती घाणेरडी वासना। राधेया चला प्रत्यक्ष पृथ्वीवर चला आणि बघा तिकडे काय घडतंय ते। असं म्हणतोस? बर तुझ्या इच्छेखातर मी येतोय चला। राधे येतो ग। Hello everyone. On occasion of Sari Day, we welcome you all for the fashion show. Let's begin. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला कोमल काया की मोह माया पुनव चांदन नाले अप्सरा इंद्रपुरी तुन खाली पसरली काजळ लावणे आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ। ए प्रिया थांब ना जरा आज तर तू या साडीत कसली भारी दिसतेस। प्रिया तुला पुन्हा विचारतो तू माझी होशील ना? तुला मी किती वेळा सांगितलंय मला तू आवडत नाहीस ते। प्लीज तू माझ्या मागे येऊ नकोस आणि तसेही माझ्या घरच्यांच्या विरोधात जाणार नाही। प्लीज प्लीज मला समजून घे। अगं प्रिया तूच मला समजून घे ना। काय सांगू तुला मी? प्रिया तू काय आहेस माझ्यासाठी? आधी तू सोड माझा हात। नाही सोडणार जा। जाऊ दे त्याला त्याचं हे नेहमीच आहे। चला आपण आपला कार्यक्रम करूया।
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. प्रिया, तू मला नाही म्हणालीस ना? थांब, आता तुला दाखवतो. प्रिया, तू मला नाही म्हणालीस ना, पण यानंतर तुला कोणच हो बोलणार नाही. हसा हसा, आता हसा. कोई चेहरा मिटा के और आंख से हटा के चंद छींटे उड़ा के जो गया छपाक से पहचान ले गया. अरे देवा, ही असली कसली रे शिक्षा, आणि यात गुन्हा तरी काय माझा. मला माझे स्वतंत्र नाही का? माझे विचार, माझी आवड ही माझी नाही का? अरे तुम्ही पुरुष आहात का? कोण आहात? एका स्त्रीला काय वेदना होत असतील याचा देखील तुम्ही विचार केला नाही. अरे देवा, काय अवस्था करून ठेवली या मुलीच्या चेहऱ्याची. इथे निस्वार्थी प्रेमाची व्याख्याच बदलली आहे. स्वतःच्या स्वार्थापायी अशा कित्येक मुलींच्या जीवावर बेतले आहे. हे असले कसले रे प्रेम? हा तर प्रेमाचा फार मोठा अपमान आहे देवा. हे तर काहीच नाही, आणखीन दाखवतो. चला, तुम्ही पुढे चला. राणी, माझी लाडकी राणी, आय लव्ह यू. मला नक्की माहिती होतं की तू माझ्या प्रेमाखातीर येशील, आणि तू आलीस. हो माझ्या राजा, आय लव्ह यू टू. तुला जे जे सांगितलं ते तू घेऊन आलीस ना? हो, तू सांगितल्याप्रमाणे आपल्या लग्नासाठी थोडे पैसे आणि माझे काही दागिने देखील मी घेऊन आले आहे. अरे पण राजा, तुझे मित्र कुठे आहेत? आणि आपण लग्नासाठी कोर्टात केव्हा जाणार आहोत? हो हो, जाऊया. थांब जरा, त्यांना येऊ दे. थांब, त्यांना कॉल करतो. हेलो पक्या भाई, जल्दी आ जाओ, मछली जाल में फंस गई है. तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त. यारो, आज तो अपनी निकल पड़ी. वो देखो राजा का आइटम. माँ कसम, क्या पटाखा लग रही है. ये लो राजा भाई, आज तो कमाल किया तूने. चुप बैठो सालो, तुम सब नशे में बोल रहे हो. सॉरी भाभी, उनके बातों का बुरा मत मानो, वो साले पागल है. अरे नालायका, सोड माझा हात. राजा राजा, बघ तुझे मित्र कसे वागतायत. त्यांच्या तोंडात दारूचा वासही घाण येतोय. अगं माझे राणी, तुला कळत कसं नाही? ते आपल्या लग्नाच्या खुशीत प्याले आहेत. अरे पण ते बघ ना कसे करतात माझ्या बरोबर. तू आधी पोलिसांना बोलव. चुप बैठ साली, पुलिस को बुलाएगी? बुला बुला पुलिस को. सोडा मला, सोडा. वाचवा वाचवा मला, वाचवा. आई, बाबा, वाचवा मला, वाचवा. आई ग, आई, आई, मेले, वाचवा मला. ताटला अंधार काळो, आई, आई ग, जीव पेटला, आई, मेले, याच साठी का मी जन्म घेतला. ज्याच्यावर मी निस्सीम प्रेम केलं त्यानेच मला फसवलं. एका
स्त्रीचं शरीर म्हणजे काय वाटतं या नराधमांना? माझ्या मित्रावर मी प्रेम करत होते ना, खरंच प्रेम करत होते, पण त्याने हे काय केलं? विश्वासघात केलाय माझा. कसं तोंड दाखवू जगाला, आई बाबांना? काय सांगू मी, काय सांगू? बघा देवा, बेसावध हरणाचे लांडग्यानी जसे लचके तोडावे तशी तिची अवस्था केली आहे. अशा या मुलीकडे कोण बघणार? हे तर काहीच नाही, ह्याच्यापेक्षा घाण कृत्य तुम्हाला दाखवतो चला. उबुंटू आहे तरी कुठे, एका फुलपाखराला विसा पंख जिथे. चला मुलींनो, आपापल्या वर्गात चला. अगं पिंकी, तू इकडे. काय काका? पिंकी, तुला ना त्या म्हात्रेबाईंनी बोलवले क्लासरूम मध्ये, चल माझ्या बरोबर. ए बस इथे, टीचर येईल आता. इथे जवळ बस. नको ना काका, नको, मला कसं तरी होतंय. काही नाही ग, ये ना जरा आणखी जवळ, ये ना, ये इथे मांडीवर बस. नको नको ना, सोडा मला. आई ग, आई ग, सोडा ना मला. आई सोडा ना, प्लीज सोडा ना. चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आजा रे. पिंकीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, पिंकीला न्याय मिळालाच पाहिजे. बघा देवा, हे काय चालू आहे इथे? म्हणतात ना, लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, आणि तुझ्या या फुलांचीच काय अवस्था केली आहे या नराधमाने. लहान मुलांच्या निस्वार्थी प्रेमाचा कसा फायदा उचलला आहे. त्या गोष्टीच्या विचाराने त्या मुलींच्या मनावर काय परिणाम होईल, कोणत्या विचाराने ती मोठी होणार. देवा बघवत नाही रे, पुढे तू काय करणार आहेस की नाही रे? अरे पेंद्या, करायला तर मी या नराधमांना एकाच झटक्यात संपवू शकतो, पण सृष्टीचे काही नियम आहेत आणि मीही त्यात बांधला गेलेलो आहे. यांना न्याय देण्यासाठी समाजानेच आता सुधारलं पाहिजे. तरुणपणी किंवा प्रौढ वयात विषय वासना निर्माण होणे हे नैसर्गिक आहे, पण त्यावर आवर घालणे, स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे, तसेच सर्व स्त्रियांचा मान राखणे हा सुसंस्कृतपणा इथल्या प्रत्येक पुरुषाला शिकवला गेला पाहिजे. बलात्काराचे खटले चालवण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले पाहिजे. शिवाय कायद्यात सुधारणा करून कायदे कडक व कठोर केले पाहिजे. गुन्हेगारास फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे. पोलिसांची रस्त्यावर जास्तीत जास्त गस्त हवी. निर्मनुष्य रस्त्यावर पोलीस यंत्रणा सज्ज हवी. जागोजागी CCTV कॅमेरे लावण्यात यावे. अश्लील दृश्यांवर बंदी घालण्यात यावी. तसेच प्रत्येक स्त्रियांनी अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. तेव्हाच तिची पूर्ण पिढी सुरक्षित होऊ शकते. ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, मुलगी आहे, ती जन्म आहे, ती सुरुवात आहे, आणि तीच नसेल तर सारे काही व्यर्थ आहे. बघितलंस त्या नराधमांची काय अवस्था केली आहे मी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय हा आवाज कोणाचा? हे पेंद्या, हा आवाज माझ्या भक्ताचा,
ज्याप्रमाणे पृथ्वीवर जशा वाईट घटना घडतात तशाच पृथ्वीवरती काही चांगल्या घटना देखील घडत आहेत. तू म्हणत होतास ना, तू त्यांच्यासाठी काय केलंस? ज्या मुलीच्या चेहऱ्यावरती ऍसिड हल्ला झाला होता त्याच मुलीशी माझा भक्त लग्न करतोय. देवा, तुझी लीला अपरंपार आहे. चला मग, चला लग्नाला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान.